नमस्कार, आईची रेसिपी मराठी व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज पुदिनाची पावडर कशी करायची ते मी दाखवणार आहे। तर ही मी पुदिना 2 पेंडे आणले, त्यांना मी निवडून घेतले। आता हे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावे। आता हे पाण्यात आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात माती असेल ती निघून जाईल। तर हे एकदा मी धुतलं, आता परत एकदा धुवून घेऊया। बघा एवढी माती दिसायला लागले, आता परत एकदा धुवून घेऊया। दुसऱ्यांदा मी धुवायला लागले, तर आता धुताना बघा आता याचं पूर्ण माती निघून गेली आहे आणि इतका छान खमंग वास यायला लागलाय। पावडर झाल्यावर तर किती छान येईल। चला आता आपण बघूया। ह्याला आता एका चाळणीमध्ये नाही तर डिशमध्ये काढून ठेवा। आता मी डिशमध्ये काढलंय, जरा दाबून दाबून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यातलं पाणी जरा सगळं निघून जाते। बरोबर, आता 15 मिनिटं ह्याला ठेवा, म्हणजे ह्याच्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल। आता आपले 15 मिनिटं झाले आहेत। आता हे पुदिना जे आपण धुवून घेतले ना, ते कागदावर वाळत टाकायचे। रूम टेम्परेचरमध्ये घालायचं, म्हणजे आपल्या घरात फॅन चालूच असतोय, म्हणजे हे फॅनच्या खाली चांगले वाळतील। ठीक आहे, आणि उन्हात वाळवायचे नाही आहे, घरातच वाळवायचे। आता उद्या बघूया किती प्रमाणे वाळतात ते। आता ही पुदिनाची पानं मी काल कागदावर भिजत घातलेली, आणि अशा प्रकारे बघा कुरकुरीत आवाज यायला लागला। आज ह्याचा दुसरा दिवस आहे, तर अजून एक उद्याच्या दिवशी बघूया। आणि ह्याचा वास एकदम छान यायला लागला। अजून आपण ह्याच्यात जरासं हे आहे वलसटपणा, तो आता उद्या बघूया। आता आपलं पुदिनाचं पानं अशी कुरकुरीत झालेत। आता ह्याची पावडर बनवूया। ते पुदिनाची पावडर मी मिक्सरमधनं केली आहे। अजून जरासे हे चुरा दिसतोय, तर हे मिक्सरमधनं करताना आहे ना, हे असं केल्यावरच मग ती पावडर होते। अशा प्रकारे झाले, अजून एकदा करून बघूया। तर अशा प्रकारे झाले। आता आपण चाळणीने चाळून घेऊया। हे पहा, ते पूर्ण चाळून घेऊया। अशा प्रकारे आपली पुदिनाची पावडर तयार झाली आहे। ठीक आहे, तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त पण बनवू शकताय। मी 2 पेंड्यांची बनवली आहे, आणि हा जरासा चुरा उरलाय। तर हा तुम्ही आपल्याकडे काय ना परत बोलू। आता ही आपली पुदिनाची पावडर तयार झाली आहे। ठीक आहे, तर ही मी 2 पेंडीची बनवली आहे। तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त बनवू शकता। तर हिवाळ्याच्या सीझनमध्ये आपले पुदिना स्वस्त मिळतं, म्हणून आत्ता बनवून ठेवा, वर्षभर टिकून राहील ही पावडर। वर्षभर तुम्ही वापरू शकतात। मग पुढच्या वर्षी हिवाळा जेव्हा येईल तेव्हा तुम्ही घ्या। आणि हे जरासं चुरा उरला आहे, तो तुम्ही चहामध्ये वापरू शकताय, आणि आपली कुठली रेसिपी बनवायची असेल तर त्याच्यातही वापरू शकताय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्यू।